आजवर अनेक भीषण विमान अपघात झाले। त्यातील काहींच्या कारणांचा उलगडा झाला तर काही अतिशय रहस्यरित्या घडले। त्या अपघातांमध्ये अपघातग्रस्त विमानासह त्यातील प्रवाशांचा आजवर शोध लागला नाही। त्यांचा तपास आजही सुरूच आहे। असाच एक अपघात 10 वर्षांपूर्वी झाला होता। त्याची शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। मलेशियामध्ये बोईंग 777चा अपघात आजवर तिथली जनता विसरली नसेल, कारण 2014 मध्ये कौलालंपूरमधून निघालेलं विमान आजवर सापडलेलं नाही। त्याच्याबरोबर 239 प्रवाशांचाही पत्ता लागला नाही। मात्र आता मलेशियन सरकारनं त्याची शोध मोहीम सुरू केली आहे। का आणि नेमकं काय घडलं त्या विमानाबरोबर, पाहूया एक रिपोर्ट। दिनांक 8 मार्च 2014 कौलालंपूरमधून बोईंग 777चं उड्डाण बीजिंगकडे मात्र पोहोचलंच नाही। कुठे गेलं विमान? काय झालं प्रवाशांचं? विमान क्रॅश झालं की घातपात झाला? गेले 10 वर्ष या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाही। 8 मार्च 2014 रोजी कौलालंपूरवरून बीजिंगकडे निघालेलं बोईंग 777 विमान उड्डाणानंतर काही तासांतच रडारवरून गायब झालं आणि साऱ्या यंत्रणेची एकच पळापळ सुरू झाली। विमान कुठे गेलं याची शोधाशोध सुरू झाली। तो शोध गेले 10 वर्ष अपूर्णच राहिलाय। याच विमानाचा आता पुन्हा शोध घेतला जाणार आहे। विमानात 239 प्रवासी आणि काही कर्मचारी होते। प्रवाशांची मोठी संख्या पाहता चिंता वाढली होती। मात्र खूप शोध घेऊनही विमान काही सापडलं नाही किंवा त्यातील एकाही प्रवाशाशी किंवा कर्मचाऱ्याशी संपर्क झाला नाही। ही घटना आजही इतिहासातील सर्वाधिक गूढ घटना म्हणून पाहिली जाते। मात्र आता पुन्हा एकदा मलेशियन सरकार या विमानाचा अपघाताच्या कारणांचा शोध घेणार आहे। येत्या 30 डिसेंबर पासून या विमानाची नव्यानं शोध मोहीम राबवली जाणार आहे। ही शोध मोहीम 55 दिवस चालणार आहे। मलेशियाच्या परिवहन मंत्रालयानं याबाबत निवेदन जारी केलंय। विमान दुर्घटनेतील प्रवाशांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। त्या पीडित कुटुंबियांना उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे। ही शोध मोहीम त्या जबाबदारीचाच एक भाग आहे। आंतरराष्ट्रीय समुद्र अन्वेषण शोध संस्था ओशन इन्फिनिटी ही शोध मोहीम हाती घेणार आहे। पूर्वीच्या शोध मोहिमेच्या निष्कर्षांवर पुढे ही शोध मोहीम राबवली जाईल। मलेशियन सरकारनं या संस्थेसह नो फी या तत्वावर करार केलाय। हिंद महासागरातील 15,000 स्क्वेअर किलोमीटर परिसरात शोध घेतला जाणार आहे। जर त्या विमानाचे अवशेष सापडले तर संस्थेला 7 कोटी फी दिली जाईल। सॅटेलाइटवर विमानानं शेवटचं वळण दक्षिणेकडे घेतलेलं दिसलं होतं। हिंद महासागराच्या अति दक्षिणेकडे ते चाललं होतं। विमान तिथंच कोसळलं असावं असा आजवरचा अंदाज आहे। खरं तर यावर्षी मार्चमध्येही ही शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। मात्र खराब हवामानामुळे ती थांबवण्यात आली। 2018 मध्येही एक खाजगी मोहीम कोणत्याही निष्कर्षाशिवाय परिणामांशिवाय थांबवण्यात आली होती। दरम्यान जगात अनेक विमान अपघातांचं गूढ आजही उलगडलेलं नाही। त्यापैकी काही विमान अपघातांवर एक नजर टाकूया। अमेरिकन नौदल फ्लाईट 19 5 डिसेंबर 1945 रोजी अमेरिकन नौदलाचं बॉम्बर प्रशिक्षणादरम्यान गायब झालं। बर्मुडा ट्रायंगलवर येताच त्याचा शेवटचा संदेश आला। त्याला शोधण्यासाठी गेलेलं पथकही गायब झालं। तिथूनच रहस्यमय बर्मुडा ट्रायंगलच्या कथा प्रचलित झाल्या। सॅन्टियागो एअरलाइन्स फ्लाईट 513 1954 मध्ये उड्डाण केलेलं हे विमान 1989 मध्ये परतलं। 92 सांगाड्यांसह ब्राझीलच्या धावपट्टीवर ते उतरलं। धावपट्टीवर विमान उतरलं तेव्हा पायलटही मृत आढळला। फ्लाइंग टायगर लाईन फ्लाईट 739 16 मार्च 1962 रोजी बोईंग KC-135 स्ट्रॅटो टँकरचा आकाशातच स्फोट झाला। प्रशांत महासागरावर येताच त्याचा स्फोट झाला। सर्व 107 जण ठार झाले। कोणताही धोक्याचा किंवा आणीबाणीचा संदेश आलेला नव्हता। अनेक शक्यतांमुळे अपघाताबाबत गूढ वाढलं। ईस्टर्न एअरलाइन्स फ्लाईट 401 29 डिसेंबर 1972 रोजी फ्लोरिडा एव्हरग्लेड्समध्ये अपघात झाला। या अपघातानंतर अनेक वेळा याच मार्गावर विमानांमध्ये प्रवाशांचे आत्मे दिसल्याच्या कथा सांगितल्या जातात। टेनेरिफ विमानतळ दुर्घटना 1977 मध्ये 2 बोईंग 747 विमानांची टक्कर झाली। 583 जणांचा यात मृत्यू झाला। आतापर्यंतची ही सर्वात मोठी विमान दुर्घटना ठरली। जपान एअरलाइन्स फ्लाईट 350 9 फेब्रुवारी 1982 रोजी DC-8चा टोकियो बेमध्ये अपघात झाला। पायलटनं जाणून बुजून विमान पाडल्याचा दावा होतोय। हेतूबाबत अनेक गूढ आहेत। इतर क्रू मेंबर्सनी रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। यात 24 जणांचा मृत्यू झाला। TWA फ्लाईट 800
1996 मध्ये न्यूयॉर्कच्या हवेत या विमानाचा स्फोट झाला आणि सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताचं कारण अस्पष्टच राहिलं. इजिप्त एअरलाइन 990 31 ऑक्टोबर 1999 रोजी अटलांटिक महासागरात हे विमान कोसळलं. सर्व 217 जण ठार झाले. इजिप्शियन तपास यंत्रणेनं तांत्रिक बिघाडाचा दावा केला तर रिलीफ पायलटकडून घातपाताचा संशय अमेरिकन तपास यंत्रणेनं व्यक्त केला. एअर फ्रान्स फ्लाईट 447 अपघात 1 जून 2009 रोजी अटलांटिक महासागरात हे विमान कोसळलं. पायलटकडून कोणताही मेडे कॉल देण्यात आला नव्हता. विमानाचे अवशेष शोधण्यात अनेक वर्षांचा काळ लागला. एअर एशियाचं विमान 2014 मध्ये इंडोनेशियाहून सिंगापूरकडे जाणारं हे विमान 161 प्रवाशांसह बेपत्ता झालं. वैमानिकानं शेवटच्या संवादात मार्ग बदलला अशी माहिती पुढे आली. एअर इंडियाची घटना 12 एप्रिल 2025 रोजी अहमदाबादहून उड्डाणानंतर काही सेकंदांतच विमान कोसळलं. या अपघातात 242 जणांचा मृत्यू झाला. अद्याप अपघाताच्या कारणांचा स्पष्ट शोध लागलेला नाही. अशा अनेक घटनांमुळे विमान प्रवास धोकादायक ठरला. तर आता 10 वर्षांनंतर मलेशियन सरकारनं MH370 विमानाची शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या विमानाबाबत 10 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं हे कळणार की हिंद महासागराच्या तळाशी त्याचं गूढ कायमचं विसावलं हे 55 दिवसांच्या मोहिमेनंतरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.